नमस्कार, मी गोरक्ष मोहिते पाटील, नॅचरोपॅथी एक्सपर्ट व आयुर्वेदिक प्रॉडक्ट ट्रेनर बारामती. आज आपण सुरुवात करत आहे एक अशा प्रोडक्टबद्दल माहिती घ्यायला की जे प्रोडक्ट तुमच्या माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पहा, महत्त्वाचं का म्हणतो याच्या मागं कारण आहे मित्रांनो, की स्टेम सेल थेरपी ही लास्टला केली जाणारी थेरपी आहे. म्हणजे हाडाच्या आजारामध्ये असेल, कॅन्सरमध्ये असेल किंवा कोणत्याही आजारामध्ये असेल, स्टेम सेल थेरपी हे लास्टला केली जाते. मग नक्की स्टेम सेल थेरपी काय आहे व स्टेम सेल नक्की तुमच्या माझ्या शरीरामध्ये असतं कुठं, तर हे आपण काय करूयात जाणून घेऊयात. मित्रांनो, पहिली गोष्ट, स्टेम सेलचा यूज कुठं कुठं होतो व कशा कशासाठी होतो मित्रांनो, हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, स्टेम सेलपासून नर्वस सेल बनतात, ज्या तुमच्या ब्रेनला ॲक्टिव्ह ठेवण्याचं काम किंवा डॅमेज सेलला रिपेअर करण्याचं काम करतात. नर्वस सिस्टमच्या स्टेम सेलपासून कार्डिक सेल बनतात, जे की हृदयविकार व्यवस्थित म्हणजे हृदयाला व्यवस्थित ठेवण्याचं काम व हृदयाला व्यवस्थित ठेवण्याचं काम असेल किंवा हृदयामध्ये जर समजा काय कमी जास्त पेशी झाले असतील तर त्या बनवायचं काम असतं. त्याच्यानंतर त्या मसल सेल बनवत असतात, जेणेकरून तुम्ही ताकदवर बनायला मदत होता. मग त्या मसलसाठी पण यूज होतात. त्याच्यानंतर मित्रांनो, स्टेम सेल यूज होतं ते इंटेस्टाईन सेलसाठी. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला जर समजा पोटाचे काय प्रॉब्लेम असतील तरीही ते रिपेअर करायला, रिजनरेट करायला आणि रिप्लेसमेंट करायला स्टेम सेल मदत होते. त्याच्यानंतर स्टेम सेलचा सगळ्यात जास्त यूज होतो हा मित्रांनो लिव्हर सेलला. कारण लिव्हर खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि लिव्हर सेल काय करत असतात मित्रांनो, तुमच्या शरीराला बरं करत असतात. तर त्या लिव्हरला व्यवस्थित ठेवण्याचं काम, रिपेअर करण्याचं काम, समजा रिजनरेट करण्याचं काम. आपल्या शरीरातील एकमेव पार्ट आहे लिव्हर, जो परत अर्धा जरी कापला तरी पूर्ण बनतो. तर तो रिजनरेट करायचं काम, त्याच्यानंतर त्या खराब झालेल्या पेशी रिप्लेसमेंट करण्याचं काम मित्रांनो हे स्टेम सेल करत असतं. ओके, तर ह्या स्टेम सेलबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. तर अशा ह्या स्टेम सेल ज्या प्रत्येक तुमच्या बॉडी ऑर्गनमध्ये मदत करतात, बॉडी रिजनरेशनसाठी, रिपेअरसाठी आणि रिप्लेसमेंटसाठी. तर चला, हे स्टेम सेल आपल्या शरीरामध्ये कुठं असतं, कसं असतं हे जाणून घेऊयात. मित्रांनो, आधी स्टेम सेल म्हणजे काय हे खूप महत्त्वाचं आहे, जाणून घेऊया. स्टेम सेल आर सेल दॅट कॅन डेव्हलप इंटू मेनी डिफरंट टाईप ऑफ सेल. म्हणजे स्टेम सेल काय करतात की तुमच्या शरीरात जवळपास 3 ट्रिलियन एवढ्या काय आहेत मित्रांनो, पेशी असतात. तर त्या विविध पेशींना रिपेअर करण्याचं काम, रिजनरेट करण्याचं काम आणि रिप्लेस करण्याचं काम मित्रांनो ही स्टेम सेल करत असतात. आणि त्या काय करत असतात मित्रांनो, ब्लडच्या पण पेशी बनवत असतात. जसं की रेड ब्लड सेलच्या माध्यमातून कॅरी ऑक्सिजन होत असतो, व्हाईट ब्लड सेलच्या माध्यमातून फाईट इन्फेक्शन होत असतं. त्याच्यानंतर प्लेटलेट दॅट हेल्प ब्लड क्लॉट, म्हणजे एखाद्याचं रक्त थांबत नसेल तर ते रक्त थांबवायचं काम मित्रांनो प्लेटलेट करत असतं. तर असं जे हे स्टेम सेल आहे, तर ह्या स्टेम सेल ट्रान्सप्लांट ब्लड सेल करत असतात. पहा, त्यामुळे स्टेम सेल उपयोगीला आहे. त्याच्यानंतर पहा, स्टेम सेल थेरपी ही क्रोनिक डिसेसमध्ये केली जाते. जसं की फुफ्फुसाचे जे सेल्स असतात ह्या डॅमेज होतात मित्रांनो, त्याहीमध्ये काय होतं, लंग डिसेसमध्ये हा जो स्टेम सेल आहे ती थेरपी केली जाते. त्याच्यानंतर ही स्टेम सेल तुमच्या विविध बॉडीमध्ये आहेत, टिश्यूमध्ये आहेत, ऑर्गनमध्ये आहेत. तर मग ते कुठलं आहेत ते बघूयात मित्रांनो. अडल्ट स्टेम सेल कुठं कुठं असतात, तर त्या बोन मॅरोमध्ये असतात. बोन मॅरो म्हणजे काय, हाडाच्या आतला भाग, मी जे काही पुढं तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर ॲडिपॉज टिश्यूमध्ये असतात, जसं की फॅट सेल बनवायला मदत करत असतात. त्याच्यानंतर स्किनला पहा, स्टेम सेल ह्या स्किनला रिजनरेट स्किनच्या पेशी बनवण्यासाठी उपयोगाला येतं. म्हणजे आपलं स्टेम सेल हे स्किनला जसा कॅन्सर होतो तसं गँग्रीन होतं मित्रांनो, त्याच्याही मध्ये यूज होतं. त्याच्यानंतर स्टेम सेल विविध पेशींना रिजनरेट करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर स्टेम सेल ह्या तुमचं रक्त बनवायला पहिली गोष्ट मदत करत असतात. त्याच्यानंतर
टेमसेल ह्या महत्त्वाचं म्हणजे काय काम करतात, तर तुमच्या पोटाच्या आतमध्ये म्हणजे मोठ्या आतड्यात लहान आतड्यामध्ये पहा बारीक बारीक बॅक्टेरिया असतात. तर त्या बॅक्टेरिया ह्या रिपेअर रिजनरेट करण्याचं काम हे टेमसेल करत असतात. त्याच्यानंतर मसलच्या ज्या पेशी आहेत, मसल लॉस एखाद्याचा होतो पहा, जी जास्त करून स्टेरॉइड वापरणारे असतील किंवा आर ए फॅक्टर ज्यांना असतो त्यांचाही मित्रांनो काय होत असतो, मसल लॉस होत असतो. तर अशा वेळेस ह्या टेमसेल नक्की मित्रांनो तिथं उपयोगाला येतात. त्याच्यानंतर ब्रेनमधल्या ज्या पेशी आहेत मित्रांनो, तर त्या वेगवेगळ्या पेशी आहेत, तर त्यांना व्यवस्थित ठेवण्याचं काम, रिजनरेट करण्याचं काम ह्या टेमसेल पेशी करत असतात. आता ही इन्फॉर्मेशन ॲक्च्युली इंग्रजीमध्ये आहे, पण मी मराठीमध्ये सांगण्याचा मित्रांनो प्रयत्न करतो आहे. तर मित्रांनो ह्या टेमसेल ह्या कार्डिक सेल बनवत असतात, तुमच्या शरीरामध्ये इन्फेक्शनला दूर ठेवण्याचं काम करत असतात, फॅटच्या सेल बनवत असतात, परत लाल रक्तपेशी बनवत असतात, परत तुम्हाला सांगतो नेफ्रॉन्स किंवा न्यूरॉन्स बनवायला सुद्धा मदत करत असतात. म्हणजे मेंदूच्या विकारांमध्ये व्यवस्थित ठेवण्याचं सुद्धा काम मित्रांनो हे टेमसेल करत असतं. हे समजून चला, ही मधला टेमसेल आहे आणि हे बाकीचे घटक बनवायला मदत करत असतं. मग हा टेमसेल पहिली गोष्ट तुमच्या बोन मॅरो म्हणजे हाडाच्या आतमध्ये असतो, लक्षात घ्या. आणि हाडाच्या आतमधला टेमसेल हा कमजोर झाल्यानंतर म्हणजे त्या टेमसेल जसं की एखादा डॉक्टरकडे गेल्यानंतर तो पहा म्हणतो तुमची हाडं कमजोर झालेली आहेत किंवा त्याच्या आतली जी जाळे याची संख्या मोठी झालेली आहे, म्हणजे काय मित्रांनो, त्या ठिकाणी टेमसेल पेशी ह्या कमी बनलेल्या आहेत. मग ह्या टेमसेल नक्की तुमच्या शरीरामध्ये रेड ब्लड सेल बनवत असतात, प्लेटलेट बनवत असतात, न्यूट्रोफिल बनवत असतात, बी सेल बनवत असतात, टी सेल बनवत असतात, NK सेल्स बनवत असतात. हे सेल्स कशाच्या उपयोगाला येतात, तर तुमचा रक्तगट कुठला हे ठरवायला येत असतात, तर रक्त कमी जास्त करण्यासाठी किंवा रक्त वाढीसाठी सुद्धा मदतीला येत असतात, हाडं बनवायला मदतीला येत असतात. परत त्याच्यानंतर मसल व्यवस्थित ठीक करायला सुद्धा ह्या टेमसेल उपयोगाला येत असतात. आणि ह्या टेमसेल ह्या बोन मॅरोमध्ये असतात मित्रांनो. आणि हा बोन मॅरो मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे, व्यवस्थित समजून चला. कारण की बोन मॅरोमधून ही जी टेमसेल बनते मित्रांनो, त्याच्या माध्यमातूनच तुमची हाडंसुद्धा रिजनरेट होत असतात. काही डॉक्टर लोक पहा, जिथं बोन पूर्णपणे खराब होत असतो तिथं मित्रांनो ह्या टेमसेल वापरत असतात. तुमच्या परिवारामधला हा काय घेतला जातो मित्रांनो, टेमसेल घेतला जातो किंवा तुमच्या मोठ्या हाडातला टेमसेल काढून तो मग मेंदूमध्ये इंजेक्ट केला जातो किंवा लहान हाडांमध्ये इंजेक्ट केला जातो किंवा तुमच्या मसलमध्ये इंजेक्ट केला जातो किंवा तुम्हाला कॅन्सरसारखा आजार झाला असेल तर त्याच्यामध्ये इंजेक्ट केला जातो. तर तिथं मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे ह्या टेमसेलचा रोल, समजून चला. मग मित्रांनो टेमसेल तुमच्या शरीरात हेल्थ आणि त्याचे जे फंक्शन आहेत आणि ते प्रत्येक बॉडीमध्ये विविध पार्ट आहेत त्याच्यामध्ये काय करत असतो, विविध प्रकारे काम करत असतो. जसं की आपण एखाद्याला म्हणतो पहा, तो एकच व्यक्ती आहे पण तो वेगवेगळी कामं करू शकतो. तसं मित्रांनो टेमसेल हा सगळ्यात महत्त्वाचा आहे की तो तुमच्या शरीरात केसापासून पायाच्या नखापर्यंत जेवढी काय ऑर्गन्स आहेत तर ह्या ऑर्गनमध्ये सगळ्यात जास्त उपयोगाला येणारा घटक जर कुठला असेल तर टेमसेल असतो मित्रांनो. हा टेमसेलच शरीराला रिजनरेट म्हणजे काय, नवीन बनवायचं काम, रिपेअर म्हणजे काय तर व्यवस्थित करण्याचं काम आणि रिप्लेसमेंट म्हणजे जुनं काढून नवीन भरण्याचं काम मित्रांनो करत असतो. तर मग ही पेशी बनायला 120 दिवस ते 1000 दिवस एवढा वेळ लागत असतो मित्रांनो. जी व्यक्ती हेल्दी आहे, हेल्दी म्हणजे काय, जो व्यक्तीला कुठलाच आजार नाही त्याची पेशी 120 दिवसात बनत असते मित्रांनो ही टेमसेलची. मग तुम्ही विचार करा, आणि ज्यांना आजार आहे, खूप मोठा आजार आहे, तर त्यांची याच पेशी बनायला 1000 दिवसापेक्षाही जास्तचा वेळ लागतो. म्हणजे त्या व्यक्तीनं कमीत कमी 3 वर्षापेक्षा जास्त वेळ स्वतःच्या शरीरासाठी रिजनरेशनसाठी, रिप्लेसमेंटसाठी आणि रिपेअरसाठी दिलाच पाहिजे.
मग त्यामध्ये पहिली गोष्ट आहे बोन मॅरो. मित्रांनो, बोन मॅरो तुमच्या शरीरामध्ये हाडांमध्ये असतो. हाडाच्या आतमध्ये जो घटक असतो मित्रांनो, तो बोन मॅरो असतो. तर हा बोन मॅरो महत्त्वाचं म्हणजे ब्लड सेल प्रोड्यूस करत असतो. त्याच्यामध्ये लाल रक्तपेशी असतील, पांढऱ्या रक्तपेशी असतील आणि त्याच्यानंतर प्लेटलेट असतील. तर ह्या बनवायला मदत करतात पहा, म्हणजे रक्त बनवायला मदत करतात. मग यात एखाद्याच्या शरीरामध्ये जर लो बीपीचा त्रास असेल, महिलांमध्ये शक्यतो जास्त असतो, तर मित्रांनो त्यांची हाडं कमजोर असतात आणि त्यांना पित्ताचा त्रास असतो, त्यामुळं त्यांची हाडं कमजोर झालेली असतात. त्याच्यानंतर मेंटेन ब्लड सेल प्रोडक्शन, त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, ऑक्सिजन डिलिव्हरी. ज्यांच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी जास्त बनतात त्यांच्याच शरीरामध्ये ऑक्सिजन हा सर्वात जास्त जात असतो. म्हणजे लाल रक्तपेशी बनवायचं कामसुद्धा मित्रांनो स्टेम सेल करतात आणि ह्या बनतात बोन मॅरो म्हणजे हाडांमध्ये बनत असतात, लक्षात घ्या. तर तुमचं इम्युनिटी फंक्शन व्यवस्थित ठेवण्याचं कामच मित्रांनो हाडं करत असतात. ज्यांची हाडं खराब मित्रांनो त्यांचं शरीरच खराब. म्हणून तर आपलं समर्थ सक्सेसचं ऑर्थो किट जर नुसत्या हाडांसाठी दिलं तरी पण मित्रांनो त्यानं बऱ्यापैकी आजार लोकांचे बरे झालेले आहेत, की ज्याच्यामध्ये गँग्रीनसारखा आजार असेल मित्रांनो, पित्ताचा आजार असेल, पोटाचा आजार असेल, मसलचा आजार असेल, झोपेचा आजार असेल, हा बरं व्हायला कारण मित्रांनो त्यांची हाडं बरं झाली. म्हणजे हाडाच्या आतमधलं स्टेम सेल मित्रांनो काय झालेलं आहे, बरं झालेलं आहे. ज्याच्यामध्ये बोन मॅरो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे, तुम्ही समजून चला. त्याच्यानंतर ब्रेन अँड नर्वस सिस्टम. मित्रांनो, ब्रेनच्या पेशी ह्या डॅमेज होतात ज्यावेळेस एखादा व्यक्ती मानसिक विकारामध्ये रोगी असेल किंवा त्यांची नस दबलेली असेल, पार्किन्सनसारखा आजार झाला असेल किंवा पॅरालिसिससारखा आजार झाला असेल, त्यांची ब्रेन आणि नर्वस सिस्टम ही डॅमेज झालेली असते. मग त्याच्यामुळं मित्रांनो त्यांचे इमोशन्स हे कंट्रोल राहत नाहीत. म्हणजे काय, त्यांचे जे मत आहे म्हणजे त्यांचे जे इमोशन्स असतात पहा, चिडचिडपणा असेल, आनंदी राहणं असेल, ही व्यवस्थित होत नाही. तर त्याला कारण आहे तुमचं ब्रेन, आणि त्या ब्रेनला व्यवस्थित ठेवण्याचं काम हे नर्वस सिस्टम मित्रांनो करत असते. आणि त्या नर्वस सिस्टमला रिपेअर करण्याचं काम, रिजनरेट करण्याचं काम, रिप्लेसमेंट करण्याचं काम मित्रांनो ह्या नॅचरल स्टेम सेल करत असतात. त्याच्यानंतर तुमच्या संपूर्ण बॉडीला कंट्रोल करण्याचं काम मित्रांनो पिट्युटरी ग्लँड आणि पिनियल नावाची ग्लँड करत असते. तर त्या ग्लँडला सुद्धा व्यवस्थित ठेवण्याचं काम स्टेम सेल करते. म्हणून आपलं स्टेम सेल तुम्ही मतिमंद बालकांमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मतिमंद लोकांमध्ये सुद्धा देऊ शकता, जेणेकरून त्यांची नक्कीच हेल्प म्हणजे त्यांची बुद्धी वाढायला नक्की सुरुवात होईल. किंवा एखादा मुलगा जर अभ्यासामध्ये कमी असेल, त्याची वाढ होत नसेल, शारीरिक वाढ, तर त्याच्याही मध्ये मित्रांनो आपण स्टेम सेल देऊन नक्की चांगला रिझल्ट देऊ शकतो. त्याच्यानंतर स्किन विकारामध्ये जसं की सोरायसिस असेल, पिंपल्स असेल, वांग असतील, चेहरा काळा पडला असेल, त्याच्यानंतर गँग्रीनसारखा आजार झाला असेल, त्याच्यानंतर स्किनवर फोड येत असतील, सतत त्या व्यक्तीला पांढरे डाग येत असतील, तर मित्रांनो त्या ठिकाणच्या पेशी रिजनरेट करण्याचं काम मित्रांनो स्टेम सेल करत असतं. त्याच्यानंतर हेअरफॉल जे असते, म्हणजे स्किनमध्ये हेअरफॉल पण आहे पहा मित्रांनो, तर त्या स्किनमध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये केस गळतीचं प्रमाण असतं. तर त्या केस गळतीला सुद्धा मित्रांनो कंट्रोल करण्याचं काम हे स्टेम सेल पेशी करत असतात. त्याच्यानंतर स्किनमध्ये आपल्या ज्या ग्लँड असतात, ज्याला धर्मग्रंथी असं म्हटलं जातं, ज्याच्या माध्यमातून घाम ॲक्च्युली बाहेर जात असतो, ऊन आतमध्ये येत असतं, व्हिटॅमिन डी आतमध्ये येत असतं, तर मित्रांनो ते व्हिटॅमिन बनवायला व्यवस्थित मदतसुद्धा मित्रांनो स्टेम सेल करत असतं. त्याच्यानंतर स्किनमध्ये पहा नमी देण्याचं काम, म्हणजे काय, त्याला ओलं ठेवण्याचं काम. काहींची स्किन ड्राय असते पहा, तर ती ऑइली ठेवण्याचं कामसुद्धा मित्रांनो हे स्टेम सेल करत असतं. त्याच्यानंतर हे स्टेम सेल तुमच्या बॉडीमध्ये टेम्परेचर खूप महत्त्वाचा पार्ट आहे मित्रांनो. तर ते टेम्परेचर व्यवस्थित ठेवण्याचं कामसुद्धा आपल्या शरीराची स्किन करत असते आणि त्या स्किनला व्यवस्थित ठेवण्याचं काम स्टेम सेल करत असतं. त्याच्यानंतर मित्रांनो पहा
टेम्परेचर तुम्ही म्हणाल की बॉडीमधलं टेम्परेचर हे लिव्हर आणि स्किनवर डिपेंड असतं आणि मोठ्या आतड्यावर डिपेंड असतं. म्हणजे काय, जर तुम्ही पहा, पूर्वी काय व्हायचं, एखाद्या मुलाला ताप आल्यानंतर त्याच्या डोक्यावर, त्याच्या पोटावर थंड पाण्याची पट्टी ठेवली जात असायची. मग ती पट्टी नक्की थंड पाण्याची स्किनवर जरी ठेवली तरी तुमच्या बॉडीला पहा ताप कमी करत होता. म्हणजे अगदी कुणालाही कुठलाही प्रकारचा ताप येऊ द्या, जसं की चिकनगुन्या, डेंगू, मलेरिया, गोचिड ताप, यामध्ये कोणत्याही प्रकारचा ताप येऊ द्या मित्रांनो, तर तो ताप अर्जंट कमी करायचा असेल तर थंड पाण्याची पट्टी किंवा मिठाच्या पाण्याची पट्टी मित्रांनो आपल्या बॉडीवर म्हणजे पोटावर ठेवा. 100% ताप हा कंट्रोल होतो. तर ते टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम मित्रांनो स्किन करत असते. तर त्या स्किनला व्यवस्थित ठेवण्याचं काम, स्किनचं टेम्परेचर म्हणजे त्वचेचं टेम्परेचर व्यवस्थित ठेवण्याचं कामसुद्धा टेमसेल करत असतात. त्याच्यानंतर इंटेस्टाईन म्हणजे गुड बॅक्टेरिया, ज्याच्यामध्ये आपण प्रीबायोटिक्स, प्रोबायोटिक्स म्हणतो, जे की मोड आलेली कडधान्य खाल्ल्याने, दही खाल्ल्याने किंवा पपई खाल्ल्याने, त्याच्यानंतर अननस खाल्ल्याने आपल्या मोठ्या आतड्यात जठरामध्ये मित्रांनो जे घटक मिळतात की जे तुम्हाला सांगतो बॅक्टेरिया मिळतात, गुड बॅक्टेरिया असतात ते आपल्या शरीरातले ताक पिल्याने. तर हे गुड बॅक्टेरिया जे आहेत ते गुड बॅक्टेरिया रिजनरेट करण्याचं काम, त्यांना मेंटेन करण्याचं काम आणि त्यांचं न्यूट्रिशन ॲब्झॉर्वेशन म्हणजे तुम्ही जे खाताय त्यातले जे न्यूट्रिशन आहेत हे रक्तामध्ये पुरवण्याचं काम मित्रांनो मोठ्या आतड्यातल्या ज्या लहान लहान पेशी आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत हे करत असतात. तर मित्रांनो काय होतं की त्या पेशींना व्यवस्थित ठेवण्याचं काम, त्या पेशींना रिपेअर करण्याचं काम, त्या पेशींना रिप्लेस करण्याचं काम, त्या पेशींना रिजनरेट करण्याचं काम मित्रांनो टेमसेल करत असतं. ज्याचा फायदा काय होतो मित्रांनो, तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टम व्यवस्थित होते, त्याच्यामुळं तुमचे इम्युनी फंक्शन चांगले होते, ज्याच्यामुळं मित्रांनो अगदी याच्यासारखा भगंदरसारखा आजार असेल, मूळव्याधासारखा आजार असेल, हा रिपेअर व्हायला काय होते, मदत होते. मोठ्या आतड्याचं फंक्शन व्यवस्थित झाल्यानंतर वातसुद्धा पहा पूर्णपणे कमी येतो. ओके, तर ह्या अशा पद्धतीनं हे टेमसेल आहे. त्याच्यानंतर मसलचा प्रॉब्लेम पहा, मसलचे जे फायबर्स आहेत म्हणजे ज्यांचा मसल लॉस होतो, आर ए फॅक्टरमध्ये, थायरॉइडमध्ये, आणि जी लोक ही वापरतात, म्हणजे लक्षात घ्या, जी लोक स्टेरॉइड वापरून बॉडी बनवतात तर त्यांचे बॉडीला काय होतं मित्रांनो, त्या मसल फायबर बनत असतात. तर त्या मसल फायबरला मेंटेन करण्याचं काम, मसल मासला व्यवस्थित बनवण्याचं काम आणि मसल फंक्शन व्यवस्थित बनवण्याचं काम मित्रांनो त्या टेमसेल बनवत असतात. मग जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा काय होतो, तर तुम्ही त्याच्यामुळं चालू शकता व्यवस्थित, म्हणजे तुमची जी मूवमेंट आहे बॉडीची ती व्यवस्थित होऊ शकते. त्याच्यानंतर तुमच्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते पण व्यवस्थित होतं. मसलला पण, अंगाला ताप आला म्हणजे मसलला पहिल्यांदा येतो पहा, तर ते बॉडी टेम्परेचर व्यवस्थित ठेवण्याचं काम होतं. त्याच्यानंतर तुमची जी बॉडी आहे ती ढंगकी बॉडी, म्हणजे काय, बॉडी बघा, एखाद्याची जर बॉडी फॅटी असेल तर ती कशीही आडप बिडप दिसत असते, म्हणजे नाही का, व्यवस्थित दिसत नाही. तर ती व्यवस्थित दिसण्याकरता सुद्धा मित्रांनो मसलचे टेमसेल कामी येतात. त्याच्यानंतर हृदयाचे पहा, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे हृदय. तर त्या हृदयाचे जे टिश्यू आहेत हे डॅमेज झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो एक आजार होतो ज्याच्यामध्ये कार्डिकमध्ये एक मसल असतो, जो मसल पंपिंग करण्याचं काम करत असतो. तर ते पंपिंग करणारा जो मसल आहे त्याला रिजनरेट करण्याचं काम मित्रांनो सुद्धा टेमसेल करत असतात. त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम सुद्धा टेमसेल करत असतात. त्याच्यामुळं होतं काय की तुमच्या बॉडीतील जो ब्लड फ्लो आहे जो कमी किंवा जास्त असतो त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात. म्हणजे जास्त झाला तर हार्ट अटॅक येतो, कमी झाला तर लो बी पी सारखा अटॅक येतो मित्रांनो. त्याच्यानंतर व्हेरिको सारखा प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर गँग्रीन सारखा विकार होतो. त्याच्यानंतर हृदयविकारातले बरेचसे आजार मित्रांनो काय होत असतात त्या पंपिंग व्यवस्थित न झाल्यामुळं. तर त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो
स्टेम सेल करत असतात. त्याच्यानंतर त्यामुळं होतं काय, जर त्या स्टेम सेलने व्यवस्थित काम केलं तर तुमचं हृदय व्यवस्थित होतं. म्हणजे काय, तुमचा हृदय प्रेशर जो आहे तो नॉर्मल होणार. त्याच्यानंतर पंप व्यवस्थित काम करणार. त्याच्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ म्हणजे काय, हृदयाची जी हेल्थ आहे. पहा, आजकाल कार्डिक अटॅक येतो. कार्डिक अटॅक म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये लोकांना डॉक्टरपर्यंत सुद्धा जायला मिळत नाही, त्याला कार्डिक अटॅक म्हणतात. ज्याच्यामध्ये रक्त पुरवठाच बंद होतो. पहा, मग तुम्ही कितीही मोठा पंप केला तरी तो काय होतं, कामच करत नाही. तो व्यक्ती जाग्याला मृत्यू पावतो. त्याला लो बीपीचा अटॅक म्हणतो. पहा मित्रांनो, आपण लो बीपीवर सुद्धा आपण मीटिंग घेतली होती, त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता. तर त्याला कार्डिक अटॅक म्हणतात. तर त्या पद्धतीने मित्रांनो होत असतंय. तर त्या हृदयाच्या पेशींना रिजनरेट करण्याचं काम स्टेम सेल करत असतात. त्याच्यानंतर लिव्हर. पहा मित्रांनो, लिव्हरला हेल्दी करणं हे पहिलं तुमचं काम आहे. जगामध्ये तुम्हाला कुठला म्हणजे तुमच्या शरीरात कुठलाही आजार होऊ द्या, पहिली गोष्ट तुम्ही लिव्हरला हेल्दी ठेवलंच पाहिजे. पहा, का महत्त्वाचं मित्रांनो, कारण की त्याच्यामध्ये हॅपॅटायटिक स्टेम सेल असतात. ह्या स्टेम सेल काय करतात, रिजनरेट लिव्हर टिश्यू करत असतात. म्हणजे तुम्हाला मी जसं की सांगितलं, लिव्हर अर्धा जरी कापला तरी तो पूर्ण बनतो. कारण की त्या हॅपॅटायटिक ज्या स्टेम सेल आहेत मित्रांनो, तो लिव्हर पूर्ण बनवायचं काम करतात. तर त्या ज्या टिश्यू आहेत त्या व्यवस्थित बनवण्याचं काम, लिव्हर फंक्शनला मेंटेन करण्याचं काम आणि त्याचं डेटॉक्सिफिकेशन म्हणजे त्यातली घाण बाजूला काढण्याचं काम मित्रांनो त्या हॅपॅटायटिक स्टेम सेल करत असतात. पहा, ह्याचा फायदा काय होतो, जी लोक दारू जास्तीत जास्त पितात त्यांचे लिव्हर किडनी फेल होत असते. त्याच्यानंतर जे लोक अपचन, ज्यांना पित्त होतं, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होतो, अपचन होतं, थायरॉइड होतं, तर त्यामध्ये लिव्हर हा सर्वात जास्त डिस्टर्ब आणि डॅमेज असतो. तर त्या लिव्हरला डेटॉक्सिफाय करण्याचं काम मित्रांनो ह्या स्टेम सेल करत असतात. कारण त्या रिजनरेट झाल्यामुळं त्याच्यामुळं तुमचा मेटाबॉलिझम रेग्युलेट होतो, ज्याच्यामुळं फॅट शरीरामध्ये कमी बनतं. त्यामुळं फॅटी होण्याचं प्रमाण कमी होतं मित्रांनो. आणि त्याच्यानंतर प्रोड्यूस द बाईल. पहा, काही लोकांचं जे पित्त आहे हे अन्नामध्ये न मिसळता रक्तामध्ये मिसळत असतं. पहा, खूप महत्त्वाचं मी बोलतोय की काही लोकांचं जे पित्त आहे हे अन्नामध्ये मिसळायला पाहिजे, ते रक्तामध्ये मिसळत असतं. त्याला कारण आहे मित्रांनो की बाईल सिक्रेशन. तर हे बाईल सिक्रेशन म्हणजे पित्त तयार होणं आणि ते तयार झालेलं पित्त हे अन्नामध्ये मिसळणं, ही जी प्रोसेस आहे याला काय होतं मित्रांनो, मदत करत असतं. ओके. त्याच्यानंतर पहा, पॅनक्रियाज खूपच महत्त्वाचा पार्ट आहे. 40 कोटी लोक जे डायबिटीसनं पीडित आहेत मित्रांनो, त्या पीडित लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे की त्यांच्या शरीरातल्या पॅनक्रियाजमधल्या ज्या पेशी आहेत ह्या काय होतात, डॅमेज होत असतात मित्रांनो. तर ह्या डॅमेज झालेल्या ज्या सेल्स आहेत त्याला पॅनक्रियाटिक स्टेम सेल म्हणतात. तर त्या ज्या स्टेम सेल आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. जसं की अल्फा, बीटा, गॅमा सेल्स आहेत. ह्या 3 सेलला व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो कोण करत असतं, तर ह्या पॅनक्रियाटिक स्टेम सेल करत असतात. ज्याचा फायदा काय होतो, रेग्युलेट ब्लड शुगर म्हणजे तुमची शुगर लेवल ही व्यवस्थित ठेवण्याचं काम. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह एन्झाईम व्यवस्थित बनण्याचं काम आणि इन्सुलिन लेवल म्हणजे पॅनक्रियाटिक फंक्शन व्यवस्थित ठेवण्याचं काम होत असतं. पण मित्रांनो तुम्ही समजून चला की ही जी सेल्स आहेत ह्या सेल्स व्यवस्थित न झाल्यामुळं मित्रांनो शुगर रक्तामध्ये जास्त होते आणि हे रक्तातली शुगर प्रत्येक अवयवामध्ये जाते. प्रत्येक म्हणजे केसापासून ते पायाच्या नखापर्यंत जात असते. जिथं गरज नाही तिथं जात असते आणि तिथला अवयव डॅमेज करत असते. त्यामुळं शुगरचा जो पेशंट आहे हा पेशंट शक्यतो शुगर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, पण मित्रांनो शुगर मेंटेन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ह्या सेल्स बनवण्यासाठी काय झाली पाहिजे, मदत झाली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पहा, रेनेल स्टेम सेल. जसं की पॅनक्रियाटिक स्टेम सेल झाल्या तसं रेनेल स्टेम सेल आहेत. तर ह्या रेनेल म्हणजे काय, किडनीच्या ज्या स्टेम सेल आहेत तर ह्या काय करतात, रिजनरेट किडनी टिश्यू. त्याच्यानंतर किडनी फंक्शन व्यवस्थित आणि सपोर्ट वेस्ट मटेरियल रिमूव्हल. म्हणजे काय, किडनीतून जे बाहेर पडतं ते जसं की ग्लुकोज पण बाहेर पडत असतं मित्रांनो,
प्रोटीन पण बाहेर पडत असतं, त्या पद्धतीनं लघवी पण बाहेर पडत असते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मग कुठले कुठले घटक आहेत, CO2 सारखा घटक मित्रांनो ॲड होत असतो, ॲमोनिया सारखा घटक ॲड होत असतो, क्रिएटिन, युरिक ॲसिड यासारखे जे घटक आहेत ते वेस्ट मटेरियल आहेत, तर ते बाहेर पडायला काय होतं, मदत होते. आणि ते जर नाही झालं किंवा कॅल्शियमसुद्धा जास्त प्रमाणामध्ये जर शरीरामध्ये झालं तर ते सुद्धा बाहेर पडायला काय होतं मित्रांनो, सुरुवात होते. आणि ते जर फंक्शन व्यवस्थित नाही झालं तर त्यांना किडनी स्टोन होतो. आणि किडनी स्टोन कुणाला होतो मित्रांनो, कॅल्शियमचा ज्यांना किडनी स्टोन होतो त्यांना मित्रांनो हाडाचा प्रॉब्लेम होतो, कारण त्यांच्या हाडामधलं कॅल्शियम लॉस व्हायला सुरुवात होते आणि ते किडनीच्या मदतीनं बाहेर पडत असते. त्यामुळं जास्त दूध पिणं ही चुकीचं आहे. ओके, तर मित्रांनो मग तुम्ही लक्षात घ्या, किडनीचे जे ह्या सेल्स आहेत ह्या व्यवस्थित बनण्याकरता मित्रांनो काय होत असतं, रेनल टेम सेल असतात, म्हणजे काय, किडनी टेम सेल असतात, ह्या मदतीला ठरतात. मग ह्या जर व्यवस्थित बनल्या तर किडनीतून घाण व्यवस्थित सगळी बाहेर जाणार आहे, वेस्टेज बाहेर जाणार आहे, टॉक्झिन रिमूव्ह होणार आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स होणार आहे, म्हणजे काय, तुमच्या शरीरामध्ये जे इम्युनि सिस्टमसाठी वापरलं जातं. त्याच्यानंतर मेंटेन फ्लूइड बॅलन्ससुद्धा होणार आहे मित्रांनो, म्हणजे व्यवस्थित तुमच्या शरीरामध्ये पाणी कमी जास्त व्यवस्थित होणार आहे, जेणेकरून तुम्हाला हृदयविकारामध्ये जे हाय ब्लड प्रेशर झाल्यानंतर तुमच्या रक्तामध्ये पाणी जास्त होतं आणि लो ब्लड प्रेशर झाल्यानंतर तुमच्या रक्तामध्ये पाणी कमी होतं. तर मित्रांनो ती मेंटेन करण्याचं कामसुद्धा हे टेम सेल करणार आहे, हे जे रेनल टेम सेल आहे. त्याच्यानंतर पहा, ॲडिपॉज टिश्यू खूप महत्त्वाचा आहे. ॲडिपॉज टिश्यू ज्या असतात मित्रांनो, त्या पेशी कुठं कुठं असतात, तर त्या पेशी असतात मित्रांनो लिव्हरमध्ये, त्या पेशी असतात मसलमध्ये, त्या पेशी असतात हाडामध्ये, त्या पेशी असतात तुमच्या स्प्लीनमध्ये. ओके, तर त्या पेशी त्या टिश्यूला मेंटेन करण्याचं काम, त्याच्यानंतर रिजनरेट करण्याचं काम, त्याच्यामध्ये एनर्जी स्टोरेज करण्याचं काम, त्याच्यानंतर मेटाबॉलिझम व्यवस्थित करण्याचं काम मित्रांनो हे ॲडिपॉज टिश्यू करत असतात. त्याच्यामध्ये स्टोर एनर्जी होते, ज्यावेळेस तुम्हाला एनर्जीची गरज आहे ती एनर्जी दिली जाते. पहा, जसं की एखाद्या व्यक्तीनं आदल्या दिवशी भरपूर खाल्लं पण दुसऱ्या दिवशी काहीच जेवायला नाही मिळालं तर तो लगेच मरत नाही. पहा, ह्याला कारण काय, की तुमच्या शरीरामध्ये स्टोरेज आहे, एनर्जी स्टोर आहे, तर ती बाहेर येत असते मित्रांनो. तर त्या स्टोरेजला थोडक्यात असं म्हटलं जातं की ग्लुकोजपासून ग्लायकोजन बनवणं, ग्लायकोजनपासून प्रोटीन बनवणं, प्रोटीनपासून फॅट बनवणं, आणि ही बनवणं ज्यावेळेस तुम्ही खात असता त्यावेळेस ही प्रोसेस बनत असते, आणि ज्यावेळेस तुम्ही उपाशी राहत असतात त्यावेळेस फॅटपासून प्रोटीन बनणं, प्रोटीनपासून ग्लुकोज बनणं, ग्लायकोजन बनवणं, आणि ग्लायकोजन पासून ग्लुकोज बनवणं, आणि ग्लुकोजपासून एनर्जी बनवण्याचं काम मित्रांनो ह्या ॲडिपॉज टिश्यू करत असतात, ज्याच्यामुळं तुम्ही व्यवस्थित राहता. त्याच्यामुळंच मित्रांनो तुमचा मेंटेन इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी राहत असते. एखाद्या लहान मुलांमध्ये जर मित्रांनो डायबिटीस जन्मापासून त्यांना असेल तर त्याच्या ह्या ॲडिपॉज टिश्यू ह्या डॅमेज असतात. पहा, कारण की त्यांचं इन्सुलिनच मित्रांनो बनत नाही, तर त्या ॲडिपॉज टिश्यू ह्या बनवायला मदत करतं ॲडिपॉज डिलिव्हर टेम सेल. तर अशा पद्धतीनं तुमच्या लक्षात आलं असेल हे टेम सेल कशा पद्धतीनं मदत करतं आहे, किती महत्त्वाचे रोल इथं प्ले होतात मित्रांनो. मग तुम्ही समजून चला की हे टेम सेल अशा पद्धतीने किती इम्पॉर्टंट आहे. पहा, एखाद्या मुलाची जर पूर्ण वाढ नसेल झाली तर त्याच्या ॲडिपॉज टिश्यू ह्या मित्रांनो काय असतात, कमजोर असतात. एखाद्या व्यक्तीमध्ये समजा रक्त बनत नाही तर त्यांच्या हाडातल्या टेम सेल असतात, लिव्हरच्या टेम सेल असतील, किडनीच्या टेम सेल असतील किंवा मसलच्या टेम सेल असतील, ह्या डॅमेज होत असतात. तर आणि ह्या ॲडिपॉज टिश्यू ह्या डॅमेज होत असतात. तर मित्रांनो त्या बनवण्याचं काम हे खूप महत्त्वाचं आहे. हे बनलंच पाहिजे त्या मुलांमध्ये. जर ती मुलं बनले नाहीत तर ती मुलं बुटकी राहतात. त्या मुलांमध्ये थोडक्यात जास्त करून काही मुलांमध्ये जास्त फॅट होती तर काही मुलं हडकुळी राहतात. त्याच्यानंतर काही मुलांमध्ये उशिरा बुद्धी जनरेट होते, काही मुलांमध्ये अगदी बोलणंसुद्धा, काही मुलं बघा चोचरच बोलतात, म्हणजे त्यांना व्यवस्थित बोलता येत नाही. त्याला कारण आहे त्यांच्या ज्या ह्या पेशी आहेत ह्या व्यवस्थित बनत नाहीत मित्रांनो, आणि त्या न बनल्यामुळं त्या मुलांची वाढ खुंटते. ओके,
तर त्या खुंटलेल्या वालला व्यवस्थित करण्याचं काम सुद्धा मित्रांनो ह्या ॲडिपॉज टिश्यू करत असतात. मग मला सांगा, लहान मुलांपासून ते 80-90-100 वर्षाच्या लोकांपर्यंत कोणताही आजार हो मित्रांनो, त्यांच्या कुठल्याही अवयवाला आजार हो, तर त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो हे ॲडिपॉज टिश्यू करत असतात. मग मला सांगा, हे टेमसेल मला किती महत्त्वाचा आहे शरीरामध्ये, हा विषय खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर धरून चला की अशा पद्धतीचे हे जे विकार आहेत त्या विकारांना कंट्रोल करण्याचं काम हे टेमसेल करणार आहे. मग जी व्यक्ती व्यवस्थित आहे, म्हणजे जी व्यक्ती पूर्णपणे निरोगी आहे, त्यांचंच जर बनायला 120 दिवस ते 150 दिवस लागत असतील, तर मित्रांनो तुम्ही जर एखाद्या विकाराने, कुठल्याही विकाराने जर आजारी असाल तर नक्कीच हे तुम्ही वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष तरी वापरलं पाहिजे पहा. कारण ह्या टेमसेल बनायला तेवढा वेळ लागतो, रिप्लेस व्हायला तेवढा वेळ लागतो, रिपेअर व्हायला तेवढा वेळ लागत असतो. तर चला मित्रांनो, आपण समर्थ सक्सेस लाईफचं काय करूयात, हे जे डबल टेमसेल आहे हे व्यवस्थित समजून घेऊयात. मित्रांनो, आज आपण बघणार आहे या टेमसेलमध्ये कुठले कुठले घटक वापरलेत की जेणेकरून तुमचे पाठीमागे जे मी 10 पॉईंट सांगितले त्या 10 पॉईंटसाठी उपयोगीला येणार आहे. खूप महत्त्वाचं आहे पहा. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये हे प्लांट बेस्ड टेमसेल आहे. आता प्लांट बेस्ड टेमसेल आपल्याला का वापरावं लागतंय, याला कारण आहे मित्रांनो. आधी हे तुम्हाला सांगतो. मित्रांनो पहा, जसं की बाळ जन्मल्यानंतर आईच्या गर्भाची जी नाळ असते, तर ती नाळ बाळाच्या बिंबीला असते. तर ती बिंबी जी आहे त्या बिंबीमधून मित्रांनो काय होत असतं, त्या बाळाला 9 महिने 9 दिवस हे अन्न मिळत असतं. तर ते अन्न म्हणजे टेमसेल असतंय मित्रांनो. तर त्या नाळेमध्ये जे लिक्विड असतं, लक्षात घ्या, त्या नाळेमध्ये जे लिक्विड असतं किंवा ती जी नाळ असते ही टेमसेलची बनलेली असते. पहा, खूप महत्त्वाचा मी पॉईंट बोलतोय. ही जी नाळ आहे ती नाळ हे टेमसेलनी बनलेली असते. नॅचरल टेमसेल, त्याच्या बॉडीला ॲडॅप्ट होणारं जे टेमसेल आहे मित्रांनो, ते टेमसेल म्हणजे ती नाळ असते. आणि आज मला सांगा, किती लोकांच्या मम्मींनी, किती लोकांच्या आईनी ती नाळ ठेवलेली आहे. लक्षात घ्या, जर एखाद्या व्यक्तीला अगदी वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा जरी आजार होत असेल ना, मी काय म्हणले, वयाच्या 80व्या वर्षी कुठलाही आजार हो, आणि त्यांच्या जर आईनं जर ती नाळ ठेवली असेल मित्रांनो, तर ती नाळ वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा त्या व्यक्तीला ठीक करण्याचं काम करत असते. मग मित्रांनो मला सांगा, आज किती लोकांनी ती नाळ जपून ठेवलेली आहे. मित्रांनो, त्या नाळेबद्दल एक महत्त्व तुम्हाला सांगतो की ती नाळ सोन्यापेक्षाही महाग आहे. ती नाळ तुमच्यासाठी पैशापेक्षाही महाग आहे. ती नाळ तुमच्या संपत्तीपेक्षाही महाग आहे. ती नाळ एखाद्या मल्टी स्पेशालिस्टच्या मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरच्या ट्रीटमेंटपेक्षाही व्यवस्थित काम करते. मग मला सांगा, ती नाळ किती लोकांनी जपून ठेवलेली आहे. किंवा तुम्ही जरी नसेल ठेवली तर तुम्ही पुढची जी पिढी आहे, जी चालू होणारी पिढी आहे, त्यांच्यासाठी तरी ठेवली का, हा खूप महत्त्वाचा मित्रांनो क्वेश्चन आहे. जर नसेल ठेवली तर मित्रांनो धरून चला, तुम्हाला प्लांट बेस्ड टेमसेल हे वापरावं लागणार आहे. मित्रांनो, ती जी नाळ आहे, म्हणून तर म्हटलं जातं आईचं आणि मुलाचं जे नातं आहे हे नाळत जोडलेलं असतं पहा. तर ती त्यासाठी आहे. मग ती जी नाळ आहे त्या नाळेचं जर मी तुम्हाला महत्त्व सांगायला बसलो तर कमीत कमी आपल्याला दिवस पुरणार नाही, असं मी म्हणेन. अगदी 2 दिवस काय, महिनाभर सुद्धा पुरणार नाही. कारण की मित्रांनो, आजकाल जी नाळ आहे ती नाळ मित्रांनो, त्यामुळे तर मी म्हणतो खूप मोठं महत्त्व आहे. कारण की त्या टेमसेल आहे. पूर्वीची लोक बघा, एखाद्या मुलाला जर कडकी भरली म्हणजे काय, की एखादा मुलगा जर असा ताट जास्तीत जास्त राहायला सुरुवात झाला असेल, त्याचं पोट निघायला सुरुवात झाला असेल, त्याला भूक लागत नसेल, तर ती नाळ काय केली जात असायची, अशी दगडावर घासली जात असायची, त्याला उगळणे म्हणतात. तर ती उगळून ती नाळ दुधामध्ये त्या मुलाला चमच्यानं पाजली जात होती. आणि असं केल्याने 15 दिवसात मित्रांनो त्या मुलाला मुडदूसारखा पण आजार असेल,
पहा मुडदूस म्हणजे जो मुलगा असा खूपच ही बनतो, रोबोसारखा बनतो आणि आकडत आकडत जात असतो, त्याला मुडदूस म्हणतात. तर तो मुडदूससारखा आजारसुद्धा त्या नाळेनं मित्रांनो बरा व्हायचा. मग ती नाळ किती इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं तुम्ही जर तुमच्या मुलासाठी जर इथून पुढं काय करणार असाल तर एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या मुलासाठी, तुम्ही तुमच्या नातूसाठी मित्रांनो जर काय करणार असाल तर त्याची जी नाळ आहे ही मित्रांनो जसं सोनं नाणं आपण जपून ठेवतो, जसं तिजोरीमध्ये ठेवतो, तसं मित्रांनो ती नाळ व्यवस्थित सुती फडक्याने बांधून मित्रांनो प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ती तिजोरीमध्ये ठेवून द्या. कारण की ती नाळ मित्रांनो सोन्या नाण्यापेक्षाही महाग आहे. कारण की जिथं पैसा उपयोगी येणार नाही, जिथं मोठ्या मोठ्याले हॉस्पिटल त्यामध्ये असणारे डॉक्टर्स उपयोगीला येणार नाहीत, तिथं मित्रांनो ती नाळ उपयोगीला येते. मग मित्रांनो आज ती नाळ आहे का, कुणाच्या घरी जपून ठेवली आहे आणि त्या मुलाकरताच खरं तर तुम्ही त्या मुलाचं एक चांगलं उज्ज्वल भविष्य तुम्ही जपून ठेवलेलं आहे एवढंच म्हणेन. कारण की त्याची संपूर्ण बॉडी रिजनरेट करण्याचं काम मित्रांनो ती नाळ वयाच्या त्याचा 80 वर्ष जरी वय झालं तरी ती नाळ करेल. याचं दुःख वाटतंय की ती नाळ जपून ठेवली नाही. चला ठीक आहे, जाऊ द्या. तर तुम्ही समजून चला, ते नाळ नसल्यामुळे तुम्हाला ही प्लांट बेस्ड स्टेम सेल वापरावं लागेल. आता पहा, हे जे प्लांट बेस्ड स्टेम सेल थेरपी आहे ही पहा काय करत असते, जसं की ब्युटी म्हणजे व्यवस्थित तुमचं सुंदर तुम्हाला ठेवण्याचं काम, तुमचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचं काम, तुमच्या बॉडीत रिजनरेट करण्याचं काम, रिपेअर करण्याचं काम मित्रांनो हे प्लांट बेस्ड स्टेम सेल करणार आहे. ओके, तर त्याच्यामध्ये मित्रांनो जसं की ग्रीन ॲपल आहे, काही बेरीज आहेत, ग्रेपसीडसुद्धा आहे. तर ही गोष्ट तुम्ही समजून चाला. तर ह्या ज्या आपल्या ज्या पेशी आहेत ह्या ट्रिलियन्समध्ये आहेत. तर ह्या ट्रिलियन्स अशा पेशींना अँटीऑक्सिडंट देण्याचं काम मित्रांनो हे प्लांट बेस्ड स्टेम सेल करणार आहे. याच्यामुळं तुमची शुगर लेवल व्यवस्थित होणार आहे, इम्युनी सिस्टम व्यवस्थित होणार आहे, गॅस्ट्रिकचा त्रास व्यवस्थित होणार आहे, स्ट्रेस कमी होणार आहे, त्याच्यानंतर तुमचं नॅचरल स्लीप म्हणजे झोप व्यवस्थित येणार आहे, त्याच्यानंतर अँटीऑक्सिडंट तुमच्या बॉडीला भेटणार आहेत, तुमची इम्युनिटी वाढवणार आहेत, त्याच्यानंतर रिप्रोडक्शन सिस्टम तुमची व्यवस्थित ठेवण्याचं काम करणार आहे. आणि त्याच्यानंतर लाईफस्टाईल म्हणजे जे डेली डिसीज होतात जे की वातावरणामुळं होतील, तुमच्या वागणुकीमुळे होतील, तर त्याला रिजनरेट रिपेअर करण्याचं काम मित्रांनो हे प्लांट बेस्ड स्टेम सेल करणार आहे. तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे आपल्या प्रॉडक्टमध्ये म्हणजे त्या डबल स्टेम सेलमध्ये मित्रांनो हे ग्रीन ॲपल वापरलेलं आहे. तर ग्रीन ॲपल मित्रांनो जास्तीत जास्त बाहेरच्या देशात बनतं ॲक्च्युली. तर ह्या ग्रीन ॲपलचं महत्त्व आहे मित्रांनो तुमच्या पेशी रिजनरेट करण्याचं काम, ॲक्टिव्ह ठेवण्याचं काम, रिपेअर करण्याचं काम, रिजनरेट करण्याचं काम मित्रांनो ह्या स्टेम सेल करत असल्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये कुठलीही पेशी डॅमेज होऊ द्या. आपली बॉडी पेशींना बनलं आहे. तुम्ही असं म्हणू नका की केस वेगळा पार्ट आहे, स्किन वेगळा पार्ट आहे, डोळं वेगळा पार्ट आहे. तर हे सगळे पार्ट वेगवेगळे आहेत, त्याच्या स्टेम सेल ह्या वेगवेगळ्या आहेत. पण त्या वेगवेगळ्या स्टेम सेलला रिपेअर करण्याचं काम, रिजनरेट करण्याचं काम, डॅमेज पेशींना रिप्लेस करण्याचं काम, डेड सेल झालेले आहेत. डेड सेल झाल्यामुळे ॲक्च्युली कॅन्सर होतो. पहा तुमच्या शरीरामध्ये कुठंही म्हणजे कुठल्याही अवयवामध्ये तिथल्या जर पेशी जास्तीत जास्त डेड झाल्या म्हणजे त्यांची संख्या प्रमाणापेक्षा जर जास्तीत जास्त बाहेर झाली तर मित्रांनो काय होतं, त्या पेशी डेड होतात आणि तिथं कॅन्सर होतो. ओके, मग एखाद्याच्या मेंदूमधल्या पेशी जर डॅमेज झाल्या तर त्याला मेंदूचा कॅन्सर होणार. एखाद्याच्या पोटातल्या पेशी जर डॅमेज झाल्या तर तिथं मोठा गोळा येतो पोटामध्ये. त्याच्यानंतर लिव्हर जर डॅमेज झाला तर लिव्हरला काय होत असतं मित्रांनो, लिव्हर सोरायसिस होतो, तिथं गाठी तयार होतात. त्याच्यानंतर पॅनक्रियाजमध्ये म्हणजे डायबिटीसच्या विकारामध्ये, त्याच्यानंतर किडनी विकारामध्ये, स्किनच्या विकारांमध्ये, महिलांमध्ये सुद्धा मित्रांनो हा ब्रेस्ट कॅन्सरसारखा आजार होतो. त्याच्यानंतर पिशवीच्या कॅन्सरसारखा आजार होतो. पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरसारखा आजार होतो. कारण की तिथल्या ज्या पेशी आहेत ह्या डेड झाल्या आणि डेड झाल्या त्याचा बंच बनला म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त डेड झाल्या त्याच्यामुळं बंच बनला. तर त्या बंच जो झालेला आहे तो सुट्टा करून तुमच्या शरीरातून बाहेर काढण्याचं काम करता म्हणजे वेगवेगळा मोकळा करून तुमच्या शरीरातून बाहेर काढण्याचं काम मित्रांनो हे ॲपल करत असतं. त्याच्यानंतर हे रिच ऑक्सिडंट आहे.
अँटीऑक्सिडंट आहे, जेणेकरून मित्रांनो तुमच्या शरीरात ऑक्सिजन जास्तीत जास्त देण्याचं सुद्धा काम करत असतं. त्यामुळे मित्रांनो तुमच्या संपूर्ण बॉडीसाठी हे ॲपल टेम्सिल उपयोगी येतं. त्याच्यानंतर ग्रेपसीड पहा, हे जे ग्रेपसीड आहे हे ॲक्च्युली वाईनसाठी वापरलं जातं आपल्याकडं. म्हणजे बारामतीमध्ये वाईनची कंपनी आहे, तर इथंही ॲक्च्युली ग्रेपसीड वापरले जाते, ज्याच्यामध्ये सीड्स आहेत. असे ग्रेप्स मित्रांनो वापरले जातात. पण मित्रांनो हे जे सीड्स आहेत ॲक्च्युली हे तुमच्या शरीरामध्ये हायर अँटीऑक्सिडंटचं काम करतात. पहा, त्याच्यामुळे तुमचं फुफ्फुस व्यवस्थित राहतं. फुफ्फुसामध्ये म्हणजे द्राक्षेचा आकार हा फुफ्फुसासारखा आहे. फुफ्फुसातल्या ज्या पेशी आहेत ह्या अशाच आहेत मित्रांनो, ज्या की डेड होत असतात. तर ही जी पेशी आहे ती ग्रेपसीड आहे. मग फुफ्फुसाला जर कुठलाही आजार झाला मित्रांनो, तर किंवा रक्त कमी पडलं, ऑक्सिजन लेवल लो झाली, तर तिथं ग्रेपसीड किंवा द्राक्षेचा ज्यूससुद्धा मित्रांनो कामी येतो. तर ह्याच्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी सुद्धा प्रॉपर्टी आहेत. कॅन्सरसारख्या आजारामध्ये काय होतं मित्रांनो, बॉडी सतत हीटवर असते, तर हीट कमी करण्याचं काम मित्रांनो हे ग्रेपसीड करत असतं. त्याच्यानंतर पोटाचे जे पेशी आहेत मित्रांनो, ह्याच्यामध्ये गॅस्ट्रिक सारखा प्रॉब्लेम होतो, तर त्या गॅस्ट्रिक प्रॉब्लेमला सुद्धा हे सीड्स काय करतात मित्रांनो, मदत करतात त्या ठिकाणी व्यवस्थित करायला. तर ह्या ज्या अँटी इन्फ्लामेमेंट जी प्रॉपर्टी आहे, म्हणजे हीट वाढणारी जी प्रोसिजर आहे, ह्याला कमी करण्याचं काम मित्रांनो हे ग्रेपसीड करत असतं. म्हणजे पोटातील पहा, जी बारीक बारीक पोटाच्या आतमध्ये जी मी तुम्हाला म्हणले की बॅक्टेरिया असतात, गुड बॅक्टेरिया, ह्यांना हेल्पसुद्धा करण्याचं काम ही ग्रेपसीड करत असतात. त्याच्यानंतर ही जी गोजी बेरी आहे मित्रांनो, ही बेरीसुद्धा इम्युनी सिस्टम व्यवस्थित ठेवण्याचं काम करते. हायर अँटीऑक्सिडंट आहे, एनर्जी लेवल तुमची वाढवते, स्टॅमिना वाढवतं, हीट कमी करतं. त्याच्यानंतर ही तुमच्या डोळ्यासाठी, किडनीसाठी, लिव्हरसाठी आणि लंग्ससाठी उपयोगी येतं, म्हणजे फुफ्फुसासाठी उपयोगी येतं. त्याच्यानंतर हे अँटी एजिंग आहे, ज्यांचं वय ही जास्त दिसतं मित्रांनो, तर ते वय कमी करायचं, म्हणजे व्यवस्थित या वयामध्ये आणण्याचं काम, तरुण दिसण्यासाठी सुद्धा काम मित्रांनो हे गोजी बेरी करत असते. त्याच्यानंतर असाई बेरी मित्रांनो, ही पॉवरफुल अँटी एजिंग आहे. स्किनला रिपेअर करण्याचं काम करणार आहे. तुमच्या स्किनला, लिव्हरला, किडनीला, मोठ्या आतड्याला, मेंदूला व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो करतं. कारण की ह्याच्यामध्ये आयरन आहे, कॅल्शियम आहे, फायबर आहे, अँटीऑक्सिडंट आहे, व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत आणि काही शरीरासाठी लागणारे फॅटी ॲसिडसुद्धा याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळं तुमच्या शरीरामध्ये रेग्युलेट ब्लड शुगर करत असतात, इम्युनिटी बूस्टर ठेवण्याचं काम करत असतात, डायजेशन लेवल व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात, ब्रेनला हेल्थ व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात, गुड स्किनला व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात. त्याच्यानंतर झोप व्यवस्थित देण्याचं काम करतात, वेट मॅनेजमेंट, वेट कमी करण्याचं सुद्धा काम करतात मित्रांनो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हाय कोरॅक व्हॅल्यू आहे, म्हणजे काय, ऑक्सिजन लेवल व्हॅल्यू ह्याच्यामध्ये जास्त आहे, जेणेकरून तुमच्या शरीरात ऑक्सिजन कमी झाला तर जसं की तुम्हाला गँग्रीनसारखा आजार होतो किंवा व्हेरिकोव्हेनसारखा आजार होतो, याच्यामध्ये सुद्धा उपयोगाला येतं. त्याच्यानंतर सीबक्तॉन बेरी पहा, ही सीबक्तॉन बेरी जी आहे ही कॅन्सरला कॅन्सर रिपेअर करण्याचं काम करते मित्रांनो. डायबिटीसमध्ये सुद्धा व्यवस्थित ठेवण्याचं काम करते, गॅस्ट्रिक प्रॉब्लेमसुद्धा व्यवस्थित ठेवण्याचं काम करते. त्याच्यानंतर जे डोळ्या पुढं सर्कल येतात ते व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात. त्याच्यानंतर जी मसल लॉसचा जी मी मगाशी प्रॉब्लेम सांगितला, तर तो सुद्धा व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात. त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये आयर्न इन्क्रीज करतं. पहा, काही लोक आयर्न इन्क्रीजची गोळी खातात, जसे झिंकची गोळी खात असतात, त्याच्यामध्ये आयर्न आणि फॉलिक ॲसिड असतं. तर मित्रांनो आयर्न आणि फॉलिक ॲसिडसुद्धा रिजनरेशन व्यवस्थित ठेवण्याचं काम करतात, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर ऑस्टोपोरोसिस कमी होतो, हार्ट अटॅक कमी होतो व स्ट्रोक कमी होण्याचं काम मित्रांनो ही सीबक्तॉन बेरी करत असते. ओके, तर तीसुद्धा आपल्या टेम्सिलमध्ये आहे. त्याच्यानंतर पहा, सगळ्यात महत्त्वाचं आहे हे मँगोस्टीन नावाचं जे हे फळ आहे. तर हे मँगोस्टीन जे आहे खूपच महत्त्वाचं आहे मित्रांनो, ज्याला हे ॲक्च्युली बाहेरचं फळ आहे, पण आपल्या भागामध्ये कोकम आहे. पहा, कोकम, तर हे कोकमसारखंच ते फळ आहे आणि कोकमच आहे असं म्हटलं तरी चालेल. तर हे व्यवस्थित तुमच्या शरीराला सगळ्याच ह्याच्यामध्ये व्यवस्थित हायर अँटीबायोटिक आणि व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो ते काय करत असतं, व्यवस्थित करत असतं. ओके,
ओके, तर चला ठीक आहे. तर तुम्ही व्यवस्थित मित्रांनो तुम्ही समजून घेतला असाल हे मँगोस्टीन म्हणजेच कोकण आहे. तर व्यवस्थित तुमच्या बॉडीला टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतं, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये जी वाढणारी हीट आहे ही कमी होते. त्याच्यानंतर ब्ल्यूबेरीज पहा. ब्ल्यूबेरी हार्ट डिसीज व वजन मेंटेन करण्याचं काम करतं, खूप महत्त्वाचं आहे. तर ज्यांना डोळ्यांना दिसायचं कमी आहे त्यांना व्हिजन त्यांचं मित्रांनो जर हे असेल म्हणजे डोळ्यांना दिसणं कमी असेल तर ते वाढवण्याचं काम, बेली फॅट कमी करण्याचं काम, हाडांना व्यवस्थित ठेवण्याचं काम, कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतासारखा आजार असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल त्याला व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो ही ब्ल्यूबेरी करत असते. त्याच्यानंतर तुमची जी मेमरी आहे ती मेमरी इन्क्रीज करण्याचं सुद्धा काम करत असतं. हार्ट अटॅक कमी करण्याचं काम मित्रांनो ते करत असतात. त्याच्यानंतर कॅन्सर सेल ज्या डेड झालेल्या आहेत त्यांना रिमूव्ह करण्याचं कामसुद्धा करत असतं. त्याच्यानंतर ब्लड शुगर व्यवस्थित ठेवण्याचं काम करत असतं. त्याच्यानंतर त्यामुळं लघवी खूप होत आहे आणि युरिनरी ट्रॅक व्यवस्थित होतं, म्हणजे काय किडनी आणि प्रोस्टेट व्यवस्थित ठेवण्याचं काम मित्रांनो ब्ल्यूबेरी करत असते. अशा पद्धतीने ब्ल्यूबेरीसुद्धा आपल्या टेमसेलमध्ये वापरलेले आहे. त्याच्यानंतर पहा सगळ्यात महत्त्वाचं आहे क्रॅनबेरीज. पहा सगळ्यात जास्त हायर अँटीऑक्सिडंट जर कशात असतील तर मित्रांनो हे क्रॅनबेरीजमध्ये असतात. ह्या क्रॅनबेरीज मित्रांनो काय करत असतात, तुमची इम्युनी सिस्टम व्यवस्थित ठेवण्याचं काम, त्याच्यानंतर कॅन्सरपाशी लढण्याचं काम, त्याच्यानंतर इन्फ्लामेशन म्हणजे जास्तीत जास्त ताप येतो तर ती कमी करण्याचं काम मित्रांनो कमी करतं. हृदयविकार कमी करण्याचं काम करणार आहे. किडनी आणि ग्लॅड ब्लॅडर असेल किंवा युरिनरी ब्लॅडर असेल तर त्याचे प्रॉब्लेम कमी करण्याचं काम मित्रांनो ही क्रॅनबेरी करत असते. त्याच्यानंतर मेंटेन हेल्थ असेल, बोन स्ट्रॉंग करण्याकरता असेल, रिजनरेट स्किन करण्याकरता असेल, वेट लॉस करण्याकरता असेल किंवा एजिंग प्रोसेस फास्ट ज्यांची असते त्यांना स्लो करण्याचं कामसुद्धा मित्रांनो ही क्रॅनबेरी करत असते. तर चला अशा पद्धतीनं मित्रांनो आपण हे टेमसेलमधले हे सामग्री म्हणजे काय हरे सेब म्हणजे हिरवं सफरचंद, अंगूर म्हणजे द्राक्षे बी, त्याच्यानंतर मँगोस्टीन बघितलेला आहे, सीबॉक्टर्न बघितलेला आहे, गोजीबेरी बघितलेला आहे, असाई बेरी बघितलेला आहे, ब्ल्यूबेरी बघितलेला आहे, क्रॅनबेरीसुद्धा आपण काय केलेलं आहे बघितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ह्याची जी कॅप्सूल आहे ज्यांना जास्त आजार आहेत त्यांनी 2 कॅप्सूल मित्रांनो काय करायचे, त्या जेवणानंतर अर्ध्या तासांनी किंवा 1 तासानं ही कॅप्सूल फोडायचे. म्हणजे जी आपली जी कॅप्सूल आहे ती 800 मिलीग्रॅमची आहे. तर ही कॅप्सूल ज्यांना आजार जास्त आहे त्यांनी 2 कॅप्सूल जेवणानंतर ह्या जिभेवर टाकायचे ते. पहा जिभेवर टाकायचे ते, त्याच्यामध्ये लाळ जास्तीत जास्त मिक्स करायचे. मी शब्द लय महत्त्वाचा वापरला आहे, लाळ जास्तीत जास्त त्या पावडरीमध्ये मिक्स करायचे. 1 मिनटं 2 मिनटं ते पावडर तशीच जिभेवर ठेवायची, त्याच्यात लाळ जास्तीत जास्त मिक्स करायचे मित्रांनो. आणि ते लाळ जेवढी जास्तीत जास्त मिक्स होईल त्याच्यानंतर प्यायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एखादा घोट फक्त पाण्याचा प्यायचा आहे, पण शक्यतो लाळच प्यायची मित्रांनो. आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर मात्र मित्रांनो तुम्हाला नॅचरली तहान लागणार आहे, त्यावेळेस 1 लिटर, अर्धा लिटर, 1.5 लिटर नक्की तुम्ही पाणी प्या. ओके, तर अशा पद्धतीनं ज्यांना जास्त आजार आहे त्यांनी 2 कॅप्सूल सकाळी, 2 कॅप्सूल संध्याकाळी ह्या जेवणानंतर. पहा शब्द खूप महत्त्वाचा आहे, जेवणानंतर ह्या जिभेवर लाळेमध्ये टाकून मिक्स करून खाल्ल्यानंतर मित्रांनो त्यांना कोणत्याही आजारासाठी, मी काय म्हणलंय कोणत्याही आजारासाठी तुम्ही देऊ शकता मित्रांनो. त्यांचं वजन रिड्यूस होणार आहे, वजन कमी होणार आहे, त्यांचा कॅन्सर कमी होणार आहे, त्यांचा बाकीचे सगळे त्वचेचा आजार असेल, मसलचा आजार असेल, हाडाचा आजार असेल, रक्ताचा आजार असेल, लो बीपी असेल, हाय बीपी असेल, हा कमी व्हायला मदत होणार आहे. तर ही गोष्ट तुम्ही जास्तीत जास्त समजून चला. ओके, तर अशा पद्धतीचा हा टेमसेलचा संपूर्ण व्हिडिओ मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन राहिला, एखादा व्यक्ती म्हणू शकतो मग सर हा मी कॅप्सूल नक्की वापरायची किती दिवस आहे. मित्रांनो जोपर्यंत तुमचा आजार पूर्ण बरा होत नाही तोपर्यंत वापरायचं आहे, म्हणजे कमीत कमी 12 महिने वापरायचं आहे.
कमीत कमी मित्रांनो 3 वर्षसुद्धा वापरायचं आहे. ज्यांना जास्तीत जास्त आजार आहे त्यांनी जास्तीत जास्त दिवस वापरायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मदत होईल आणि 100% होणारच. कारण की ह्या टेमसेल जिथल्या अवयवाच्या टेमसेल आहेत त्या रिपेअर आणि रिजनरेशन काम करण्याचं मित्रांनो ह्या टेमसेल करणार आहे. पण मित्रांनो ज्यांना जो आजार जास्त आहे, जसं हृदयविकार जास्त आहे तर टेमसेल सोबत तुम्ही वेलहर्ट द्या. हाडाचा आजार जास्त आहे तर त्यांना टेमसेल सोबत मित्रांनो ऑर्थोकिड द्या. ज्यांना पाईलचा त्रास आहे त्यांना टेमसेल सोबत पाईल केअर किट द्या. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना डायबिटीसचा A1 डायबा केअर द्या मित्रांनो. त्याच्यानंतर ज्यांना फॅट जास्त आहे त्यांना टेमसेल सोबत मित्रांनो तुम्ही आपलं फिट टू फिट सुद्धा देऊ शकता, जेणेकरून त्यांची फॅट जास्तीत जास्त कंट्रोल होईल. त्याच्यानंतर ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांना सुद्धा मित्रांनो टेमसेल सोबत तुम्ही वेलहर्ट नक्की सजेस्ट करू शकता. म्हणजे काय, विविध प्रकारे तुम्ही टेमसेल हे कॉमन समोरच्याला द्यायला नक्कीच मित्रांनो सुरुवात करा. त्या व्यक्तीला तहान जास्त लागते पहा. जो व्यक्ती टेमसेल करतो जो व्यक्ती टेमसेल खायला सुरुवात करतो त्यांना तहान जास्त लागते. त्यावेळेस चहा घ्यायला नाही पाहिजे. ओके, चहा घेतला नाही पाहिजे मित्रांनो. तर हे फक्त त्या समोरच्याला टाळायला हवा. दिवसभरामध्ये टेमसेल जो व्यक्ती खायला सुरुवात करतो त्यानं कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी हे कंजप्शन हे त्याच्या शरीरामध्ये झालंच पाहिजे आणि होतंच. म्हणजे आपोआप त्याला ताण लागते. त्यावेळेस त्यानं जास्तीत जास्त पाणी पिण्याचा मित्रांनो काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून ह्या टेमसेल तुमच्या शरीरातील ज्या डेड सेल आहेत ह्या बाहेर काढेल, घाण बाहेर काढेल. शरीरातील कुठल्याही प्रकारची जी घाण आहे ही पाण्यावाटे बाहेर काढेल, टॉयलेट वाटे बाहेर काढेल, घामा वाटे बाहेर काढेल. काहींना जर झालं शक्य तर उलटी वाटे सुद्धा बाहेर निघेल मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे टेमसेल तुमच्या शरीरामध्ये काम करणार आहे. तर आजपासून ह्या टेमसेलला कमी न समजता मित्रांनो हे टेमसेल अगदी तुम्ही लहान मुलांपासून सुद्धा देऊ शकता. असं काही नाही की देऊ नाही शकत. ज्या लहान मुलांना जरी प्रॉब्लेम झाला मित्रांनो तरी त्यांना तुम्ही देऊ शकता. जर अगदी लहान मुलगा असेल तर त्याला 1 गोळी 2 वेळा द्यायचे. ती पावडर मित्रांनो दुधामध्ये टाकून त्यांना पाजायचे. 100% त्यांना सुद्धा त्यांच्या आजारापासून मुक्ती मिळणार आहे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी लाळेमध्ये द्यायचे. त्यामुळं लाळ महत्त्वाचे आहे. ज्यांची लाळ सुरक्षित त्यांचं शरीर सुरक्षित मित्रांनो, त्यासाठी तंबाखू खाणं मित्रांनो सोडलं पाहिजे. महिलांनी मिश्री जास्तीत जास्त लावणं सोडलं पाहिजे. गोवा गुटखा खाणं त्यासाठी तर सोडलं पाहिजे. त्याच्यानंतर च्युंगम चगळणं सोडलं पाहिजे. सिगरेट पिणंसुद्धा सोडलं पाहिजे. आणि वेळेवर जेवणं मित्रांनो हे सर्वात जास्त स्टार्ट केलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं आजचा जो व्हिडिओ आहे हा मला वाटलं एक परफेक्ट व्हिडिओ आहे. त्यासाठी मित्रांनो मी हा परफेक्ट एक व्हिडिओ बनवण्याचा मी मित्रांनो प्रयत्न केला. सगळं सांगण्याचा याच्या माध्यमातून प्रयत्न केला. अशा पद्धतीनं नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर